चिंचपूर ढगे येथील अक्षय ढगे या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यास भूमपरंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वतीने 1.5 लाख रुपयांची मदत। राजकीय कट्टाच्या बातमीनंतर भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील अक्षय ढगे या शेतकऱ्यास 1.5 एकर बाग वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली होती आणि हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालं होतं। याच संवेदना लक्षात घेऊन भूमपरंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वतीने 1.5 लाख रुपयांची मदत भूम पंचायत समितीचे सभापती विशाल ढगे यांच्या हस्ते करण्यात आली। तसेच पुढील काळात द्राक्षबाग उभा करण्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा शब्द देखील यावेळी त्यांनी फोनवरून बोलताना दिला। पुढील काळात सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं त्यांनी या संवादादरम्यान शेतकऱ्यांना बोलताना सांगितले। या द्राक्ष बागायतदाराची जी पहिली बातमी आहे ती राजकीय कट्टावरती देण्यात आली होती। या बातमीची दखल घेत आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी ही मदत केली आहे। यावेळी चिंचपूर येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। त्यासोबत यावेळी ही मदत भूम पंचायत समितीचे सभापती विशाल ढगे यांच्या हस्ते गोकुळ ढगे यांना सुपूर्द करण्यात आली। यावेळी भूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निलेश शेळवणे, त्यासोबतच प्रगतशील शेतकरी अजित ढगे, केशरचे सरपंच विशाल अंधारे, पंचायत समिती सदस्य प्रशांत मुंडेकर, वालवडचे जिल्हा परिषद सदस्यपदी बालाजी काळे, त्यासोबतच विनोद ढगे यांची उपस्थिती यावेळी होती। 2 दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे आमचे बाग पूर्ण भुईसपाट झाले होते आणि 2 दिवसापासून प्रशासनाची माणसं परवा येऊन गेली, पण काय त्यांनी पंचनामा केलेला आहे, पण काय आम्हाला मेसेज आला नाही वापस की पुढे प्रोसेस झाली नाही झाली। पण आज आमच्या गावचे सभापती विशाल बाबू यांनी वरी सावंत साहेबांना 2-3 दिवसापासून संपर्क करत होते। त्यांनी त्यांच्या मार्फत सावंत साहेबाला ही सगळी परिस्थिती दाखवली, इथली सत्य काय आहे ते, जे चॅनल बेंड झाले, झाडं पडलेले, तर प्रचंड नुकसान झालेले। ते सावंत साहेबांनी आता प्रत्यक्ष व्हिडिओ कॉल करून बागेची पाहणी केली आणि डायरेक्ट थेट आम्हाला चेकच्या मार्फत जी काही आर्थिक मदत केली ती आमच्या एकदम म्हणजे आमच्या आजच्या सध्याच्या मितीला थेट मदत करून आमच्या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे त्यांनी। त्याच्याबद्दल त्यांचं म्हणावं तेवढं आभार कमीच आहेत शब्दात तरी, कारण असं थेट मदत करणारा नेता म्हणजे भरपूर कमी आहेत माझ्या तरी माहितीप्रमाणे। कारण बाकी लोक येतात, फोटो काढतात, जातात, पण थेट मदत कोणाकडून होत नाही। पण ज्या प्रकारे सावंत साहेब आमच्या कुटुंबाच्या दुःखाच्या वेळी पाठीशी उभारले हे आयुष्यभर आम्ही त्यांच्या ऋण विसरणार नाही। वाऱ्यामध्ये जी बाग पडलेली आहे गोकुळ ढगे यांची, काल मी साहेबाला फोन केला रात्री की साहेब असं असं वाऱ्यामुळे झालंय, तर साहेबांनी मला लगेच सांगितलं तिथं जा, की तिथं त्यांना फुलाची पाकळी आपलं कर्तव्य आहे म्हणून 1.5 लाख रुपये साहेबांनी मदत केली। आणि त्यांना साहेबांनी असं सांगितलं की खचून जाऊ नका, ही 1.5 लाख रुपये देतो, यात जरी नाही बागलं तर मी पुन्हा 10 तारखेला येणार आहे, त्या टायमाला येईन, होता तेवढी मदत तुम्हाला आणि करू, एवढं साहेबांनी सांगितलं। परिस्थिती पण त्याला मदत केली, बाग 1.5 एकर अवकाळी नुकसान भरपूर झालेले त्याचे। तर आता हे तुम्ही अवकाळीच्या परिस्थिती बघून दिली मदत, ही धन्यवाद त्याच्याबद्दल। धन्यवाद नाही, आमचं कामच आहे, आम्ही कर्तव्य आहे, आम्ही फुलाची पाकळी, आपणही शेतकरी आहोत, शेतकऱ्याची पोरं आहोत सगळे। म्हणजे मग आम्ही घटना येतात, संकट येतात, मागेही बघितलं असेल मागच्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी प्रचंड जेवढं जमल तेवढी मदत केली शेतकऱ्यांना। आपले वाड्या वस्तीचे रस्ते असतील, सगळे असतील, त्या पद्धतीने आता सुद्धा हे तुमचं वैयक्तिक नुकसान झालेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालंय, त्या पद्धतीचं आपण कृषी मंत्र्यांना पत्रही पाठवलेलं आहे की बाबा ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचं सरकारनं काम करावं। पण तरी सुद्धा नुसतं पत्र देण्यानं किंवा तुमच्या ज्या गरजा आता पुढे जे तुमचं मोठमोठे आव्हान उभं राहिले ते काय ते कोणी निस्तरत नाही, ते तुम्हालाच सोडवायचे आहेत। आणि म्हणून इमिजिएट ताबडतोब तुम्हाला ज्याला फर्स्ट हँड म्हणू, जेवढं लागेल तेवढं आमच्या पद्धतीनं जमेल तेवढं आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतोय। एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही। भविष्यात तुम्ही कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका। ज्या ज्या वेळेस अडचण येतील त्यावेळेस फक्त एक फोन करा की आपला आमदार आहे, अडचणीचं काही काळजी करायचं नाही, काय घाबरायचं नाही, लक्षात। आज आमचे सभापती तिथं आलेले आहेत,
त्यांच्या माध्यमातून तुम्हाला फुलाची पाकळीची मदत करतोय. आणि एवढ्यावरच थांबत नाही. भविष्यातही काय अडचणी आल्या तरी सुद्धा एकमेकांनी हातात हात घालून आपण त्या अडचणीला सामोरं जाऊ. तुम्ही एकटे नाही त्या अडचणीमध्ये, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एवढंच आज या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो. पण आमच्या संकट टायमाच्या वेळी मागं उभारलात त्याच्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे सर. नाही, आभारी बिभारी मानायचं नाही. आमचं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक लोकप्रतिनिधीला ते केलं पाहिजे. नुसतं यायचं, तुमचा चहा प्यायचा, तुमच्या बरोबर खांद्यावर हात टाकायचा, निघून जायचं, ही माझी पद्धत नाही. मी कुठेही असलो तरी माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी अगदी जमेल त्या पद्धतीने त्याला मदत करायचा प्रयत्न करतात. मग ते अपघात असू द्या, दवाखाना असू द्या, शेतीचं नुकसान असू द्या, एखादा जनावर गेलेला असू द्या, किंवा दत्तक मुलं, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आपण एका बाकीचे सहकारी सगळे गावातले आलते, सगळे मदत करतील, चिंता करू नका. अगदी धाडसानं सामोरं जा. आपण सगळे एकत्र आहोत, अजिबात चिंता करू नका. ठीक? नक्की नक्की साहेब. साहेब तुम्हाला एकदा बाग पाल्याला धावतो साहेब, बाग एकदा धावतो पूर्ण पडलेली. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.